आज आपण बनवूया नवीन पद्धतीने पनीर मसाला। ते मी 60 ग्रॅम काजू घेतलेले, त्यामध्ये पाण्यामध्ये आपण भिजत टाकू। 40 ग्रॅम मगज घेतलेली आहे, ते पण आपण पाण्यात भिजत टाकू दोन्ही पण, आणि यांची फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता अद्रक कट करून घेऊ। इथे मी अद्रक घेतलेले आहे 1 इंची, 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे। यांची आपण आता बारीक पेस्ट करून घेणार आहे मिक्सर जार मध्ये। आपण आता कांदा बारीक कट करून घेऊ। कांदा बारीक चॉप कट करून झालेला आहे, कांदा काढून घेऊ। आपण आता टमाटे बारीक कट करून घेऊ। टमाटर बारीक चॉप करून झालेले, आपण टमाटे काढून घेऊ। आपण आता शिमला मिरची डॅश कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने शिमलाची कटिंग करून घ्यायची आपल्याला डॅश। शिमला मिरची डॅश कटिंग करून झाली, आपण काढून घेऊ। आपण आता कांदा डॅश कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने कांदा कट करायचा आहे, जाड काढून टाकायची, त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आपल्याला। या पनीर मसाल्याच्या रेसिपीसाठी मी 2 कटिंग करतोय, एक चॉप कटिंग केलेली आहे आणि दुसरी डॅश कटिंग। ही डॅश कटिंग यासाठी करतोय आपण काही आपण फ्राय करून टाकणार त्याच्यात वरतून। कांदा डॅश कटिंग करून झालेला आहे, कांदा काढून घेऊ। पण आता टमाटर पण डॅश कटिंग करून घेणार आहे। टमाट्याचा मधला गर काढून घ्यायचा आपल्याला, असा टमाटर स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता आपण टमाटे एकाचे 2 करून घेऊ। टमाटर कट करून झालाय, काढून घेऊ। तर आपण पनीर मसाल्यासाठी पनीर कट करून घेऊ। पनीर आपण आता असे क्यूब मध्ये कट करून घेणार आहे। इथे मी एक बाउल मध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकतोय। आपण आता त्यामध्ये कट केलेले पनीर घालून घेऊ पाण्यामध्ये। मिठाच्या पाण्यामध्ये पनीर टाकल्यानंतर पनीरला सॉफ्टनेसपणा जास्त येतो। 15 मिनिटं आपण पाण्यातच राहून देऊ पनीर। इथे मी एक कढई घेतलेली भाजीसाठी, त्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ। आपण आता कांदा फ्राय करून घेऊ। कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ। झाकण ठेवून कांदा आपण परतून घेऊ। कांदा व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे, बघू शकता तुम्ही, हलका ब्राऊन पण झालेला आहे। आपण आता त्यामध्ये टमाटे चॉप केलेले घालून घेऊ। 2 मिनिटं आपण टमाटे पण व्यवस्थित परतून घेऊ। पण आता इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण मसाला घोल बनवून घेऊ। त्यासाठी इथं अर्धा चमच हळद आहे, 1 चमच लाल मिरच पावडर आहे, 1 चमच धना पावडर आहे, अर्धा चमच सुपर गरम मसाला घेतलेला आहे, चिकन मसाला अर्धा चमच, किचन किंग मसाला 1 चमच, अर्धा चमच जिरा पावडर। मसाले मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि पाणी घालून घेऊ त्यांच्यामध्ये। असे मसाला घोल केल्यानंतर हे मसाले व्यवस्थित पाण्यामध्ये फुगून येतात, यांची टेस्ट जरा वेगळीच लागते, त्यामुळे इथे मी मसाला घोल बनवतोय। मसाला घोल रेडी झालेला आहे आपला। कांदा आणि टमाटर व्यवस्थित आपले फ्राय झालेले बघू शकता तुम्ही। अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेणार आहे 3 चम्मच। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ, जोपर्यंत त्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत। अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा गेलेला आहे, व्यवस्थित तेल पण सुटलेलं आहे। आपण आता त्यामध्ये मसाला घोल घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 5 मिनिटं मसाले आपण असेच परतून घेऊ। मसाले व्यवस्थित परतून झालेले बघू शकता, छान असं तेल पण सुटलेलं आहे। आपण आता त्यामध्ये काजू आणि मगजची पेस्ट केलेली घालून घेऊ। पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये। आता ग्रेव्ही शिजण्यासाठी आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊ, मिक्स करून घेऊ व्यवस्थित। ग्रेव्ही व्यवस्थित आपली मिक्स झालेली आहे। आपण आता 5 मिनिटं झाकून ठेवून ग्रेव्ही अशीच उकळून घेऊ। आता पनीर मसाल्यासाठी डॅश कटिंग केली होती, त्यासाठी आपण अजवानचा तडका लावून घेऊ। इथे मी गावठी तूप घेतलेलं 1 चम्मच। आपण आता तुपामध्ये अजवान घालून घेऊ। आपण आता त्यामध्ये डॅश कटिंग केलेली घालून घेऊ, अजवानचा तडका। 5 ते 7 मिनिटं झालेले आहे, आपण आता झाकण काढून घेऊ। बघू शकता ग्रेव्ही पण छान अशी शिजलेली आहे आपली। आपण आता ग्रेव्हीमध्ये अजवानचा तडका घेतलेला घालून घेऊ, मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित। आपण आता पनीरचे क्यूब केले होते ते घालून घेऊ, ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण पनीर क्यूब। चवीनुसार मीठ घालून घेऊ। आपण कांदा फ्राय करताना मीठ टाकलं होतं, पण कमी प्रमाणात टाकलं होतं। 5 मिनिटं भाजी आपण अशी शिजून घेऊ।
आता आपण भाजीमध्ये 1 चमचा साखर टाकून घेऊ, त्याने स्वीटनेसपणा येतो चांगला. आता आपण भाजीमध्ये पनीर किसून घेऊ. क्रश केलेलं पनीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजीमध्ये. कोथिंबीर. आपला आता पनीर मसाला रेडी झालेला आहे. पनीर मसाला आपण आता सर्व करून घेऊ. ह्या पनीर मसाल्याची रेसिपी तुम्ही बटर नान किंवा कुलच्यासोबत खाऊ शकता. खूप चांगली टेस्ट येते.